नमस्कार. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. कैऱ्यांची रेलचेल आहे. आपण नेहमीच कैऱ्यांचे विविध प्रकार करून ठेवत असतो वर्षभर टिकवण्यासाठी. आज आपण पाहणार आहोत साखर आंबा. अगदी सुटसुटीत नवीन पद्धतीने आपण बघणार आहोत. कैऱ्या खिसून घ्यायच्या आणि त्या कशा छान सोप्या पद्धतीने वाफवून घ्यायच्या आणि एक 10 मिनिटात आपला साखर आंबा तयार होतो. आपण आता कृतीकडे वळूया. आपण आता साखर आंबा करायला सुरू करूया. आपण हा मोजून घ्यायचा आहे. तर हा बघा, हे फुलपात्र मी घेतलं आहे. तर त्यांनी हा एक असा इथं ह्या कढईमध्ये मी घातलं आहे. एक भांडं झाला हा, किंवा एक फुलपात्र झालं आहे. त्याच्यानंतर मोजल्याशिवाय आपल्याला साखरेचं प्रमाण कळत नाही, त्याच्यामुळे मोजून घ्यायचं. हा एक भांडं झाला आणि हे दुसरं भांडं झालेलं आहे. आपण वाफवून घेण्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हे आपले 2 भांडी कैरीचा खीस झालाय आणि आता आपण ह्याला परतायला सुरू करायचं. हे चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे ह्याला वाफ आणून घ्यायची. म्हणजे आपल्याला ह्याला वेगळं वाफवायची गरज नाही आहे. खाली तूप वगैरे काही घालायचं नाही. कढईमध्ये डायरेक्ट हे वाफवून घ्यायला सुरुवात करायची. आता ही कैरी आंबट फारशी नाही आहे, त्याच्यामुळे एका भांड्याला एक भांडच आपण साखर घालायची. जर समजा कैरी थोडी आंबट असेल तर तुम्ही 1.25 भांडं त्याला घालू शकता. ही बघा, आपण ह्याला वाफ आणून घेतली आहे छान. ह्याला चांगली वाफ आली आहे. आता ह्याच्यामध्ये आता आपण 2 भांडी घेतलंय, त्याला 2 भांडी साखर घेऊया आपण. ही दुसरं भांडं घातलं आणि आता चांगलं हलवून घेऊया आणि ह्यातच आपण पाक करून घ्यायचा. हे बघा, साखर घालून एकसारखं केल्यावर हे किती छान झालंय. आता ह्याच्यात थोडं फ्लेवरला आपण वेलदोडाही घालू शकतो, पण जरा वेगळं म्हणून मी ह्याच्यात 4 लवंगा टाकल्या आणि सारखं करून घेणार आहे. हे बघा, साखर झाल्यानंतर आणखीन पण हे करून घेतलंय. लवंगा पण त्याच्यात मिक्स झाले आणि हे कायम लो फ्लेमवर करा, म्हणजे एकदम करपणार नाही किंवा आपल्याला अंदाज येत नाही पटदिशीने खूप जोरात आपण गॅस लावला असला की. हे असं जवळजवळ होतच आलंय. हा बघा, हा असा एक तारी पाक आपला होतच आलाय, दिसतोय का? पण त्याला आणखीन एक दुसरी ट्रिक आहे. हाताने पाक बघण्यापेक्षा की आपल्याला डोळ्याला जे दिसतंय ते झालं की झालं असं. हे बघा, हे असं चिकट यायला लागलंय आणि हा एक तारी पाक जवळजवळ झालेलाच आहे. पण तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगते की हे झालं हे कसं ओळखायचं याची. ती ट्रिक हे आहे बघा, असे बुडबुडे यायला लागले की झाले हे. उगीच पाकाची तार बीर बघत बसायचं नाही. हे झालंय. आता आपण हे बंद करूया गॅस आणि 2 तास जवळजवळ गार करू आणि चांगल्या कोरड्या मस्त बरणीमध्ये भरून ठेवू, किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता. आपला साखर आंबा तयार आहे. हे बघा, 2 तास झालेत. आता हे गार झालंय. आपल्याला आपल्या ह्या साखर आंब्याला अगदी नॅचरल असा रंग आलेला आहे आणि तो घट्टही झाला आहे. तो कसा दिसतोय तो दाखवते तुम्हाला पहिल्यांदा बाउलमध्ये थोडा घालून. हे बघा, ह्याच्या कडेनी पाणी वगैरे असं काही दिसत नाही आहे. हा मस्त आपला साखर आंबा तयार झालेला आहे. ती आपली जी ट्रिक आहे बुडबुड्याची ती वापरा, म्हणजे नवशिक्यांना 1 तार 2 तार पाहण्याची गरज नाही आहे. हा पहा, आपला सुंदर साखर आंबा तयार आहे. साखर आंबा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.